नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या समर्पण सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आपण डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेतो. सो आपण आज या ठिकाणी एन्शियंट हिस्ट्रीचा एक प्रश्न डिस्कस करणार आहोत, जो 2023 मध्ये विचारण्यात आला होता. सो द क्वेश्चन इज, व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी अँड रिलीजन? डू यू थिंक सम ऑफ द फीचर्स आर स्टिल प्रिव्हलंट इन प्रेझेंट सोसायटी? आता जेव्हा मुलं हा प्रश्न वाचतात, दे बेसिकली tend to write more about the locus of the question, that is topic, वैदिक रिलीजन किंवा कल्चर. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हा प्रश्न वाचता, तुम्हाला हे उत्तर 2 टप्प्यात मांडायचं आहे की काय काय म्हणजे मेन फीचर्स काय होते वैदिक सोसायटीचे, वैदिक कल्चरचे, वैदिक सोशल हायरार्कीचे, आणि त्यातले कोणते कोणते घटक आजही आपल्याला पाहायला भेटतात प्रेझेंट एरामध्ये. ते तुम्हाला 2 स्टेप्समध्ये किंवा 2 स्लॉट्समध्ये इलॅबोरेट करायचं आहे. नाउ व्हेन मेनी पीपल आर थिंकिंग अबाउट दिस क्वेश्चन or thinking about the points to be included in the question, they give importance to traditional beliefs of Vedic culture or the Varna system, but they tend or they forget to write or mention about the literature. वैदिक लिटरेचरचा काय इम्पॅक्ट होता सोसायटीवरती, किंवा सोशल हायरार्की बद्दल मुलं जास्त लिहायला विसरतात. सोशल हायरार्की काय, म्हणजे ह्या प्रश्नात तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही सोसायटीच्या स्ट्रक्चरवरती, सोसायटी कशी काम करत होती, त्यातल्या बिलीफ्स काय होत्या, सिस्टम कशी होती, पॅट्रिआर्कियल होती का नव्हती. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आन्सरमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. सो वी विल डिस्कस विच ऑल पॉइंट्स आर टू बी इन्क्लूडेड इन युअर मेन आन्सर. ठीक आहे, बिफोर वी मूव्ह टुवर्ड्स द इंट्रोडक्शन अँड मेन बॉडी ऑफ द आन्सर. तर पहिला पॉइंट म्हणजे डिस्कस द फ्रेमवर्क, दॅट इज द पॅटर्न. सोसायटी कशी एक्झिस्ट करत होती, बरोबर, सोसायटीचे घटक कोणते कोणते होते. त्यानंतर यू हॅव टू मेन्शन अबाउट द वर्ण सिस्टम, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायस्पोरा ऑफ वैदिक पिरियड. वर्ण सिस्टम डिफाईन्स वैदिक कल्चर. त्याचे मूळ किंवा त्याचं जे स्ट्रॉंग अपरूटिंग बिलीफ आहे ते रिफ्लेक्ट करतं तुमची वर्ण सिस्टम. त्यानंतर रेव्हरन्स, दॅट इज रिस्पेक्ट गिवन टू वैदिक लिटरेचर अँड हाऊ एलिमेंट्स ऑफ वैदिक लिटरेचर आर स्टिल कन्सिडर्ड ॲज रायचियस बिलीव्स. कसं आजही त्या वैदिक लिटरेचरला आपण रेव्हरन्स देतो, रिस्पेक्ट देतो, आणि त्या संस्कृत भाषेला पण आपण प्राधान्य देतो, प्रायोरिटी देतो. त्यानंतर ट्रेडिशन्स, नॉर्म्स अँड बिलीव्स ऑफ वैदिक सोसायटी, विच सम ऑफ देम विच आर स्टिल प्रिव्हलंट इन टुडेज टाइम पिरियड, ते पण आपल्याला त्या ठिकाणी इलॅबोरेट करायचं आहे. So moving ahead, so when you are writing introduction for the question or for the answer, तुम्ही त्यात काय लिहिणार आहात? Abiding with social hierarchy okay, abiding with, that is considering with or binding with the social hierarchy. Vedic society draws a significant outline in showcasing the beliefs and values in present era. म्हणजे इंट्रोडक्शन मधून एक्झामिनरला लक्षात आलं पाहिजे की जो कंटेंट आहे प्रश्नाचा, किंवा यू आर रायटिंग टू द पॉइंट अँड यू आर टेकिंग इंटिग्रेटेड अप्रोच. म्हणजे तुम्ही क्वेश्चनच्या एका हेमिस्फिअरला टार्गेट न करता तुम्ही इंटिग्रेटेड इंट्रोडक्शन लिहित आहात, ज्यात दोन्ही गोष्टी इन्क्लुडेड आहेत, वैदिक सोसायटी आणि त्याचं रिफ्लेक्शन इन टुडेज टाइम पिरियड, जे प्रश्नातून अपेक्षित आहे. सो मूविंग अहेड विथ द फर्स्ट पार्ट ऑफ द मेन बॉडी ऑफ द आन्सर. पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार आहात, फीचर्स काय आहेत वैदिक सोसायटीचे. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही वैदिक सोसायटीच्या फीचर्स बद्दल बोलत आहात, त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरल पॅटर्न्स किंवा इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर ह्याबद्दल जास्त लिहिणं अपेक्षित नाहीये. सोसायटीची रचना कशी होती, सोसायटी कशी एक्झिस्ट करत होती, त्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे या क्वेश्चनमध्ये. तर तुम्ही जेव्हा फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी लिहित आहात, त्यामध्ये पॉलिथिझम, ओके, वेगवेगळ्या टाईपच्या गॉडला वर्शिप केलं जायचं, वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ डायटीज होत्या, मेल आणि फिमेल दोन्ही. सो तो रेफरन्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर यू कॅन टॉक अबाउट पॅट्रिआर्कियल फॅमिली स्ट्रक्चर, ज्या फॅमिली स्ट्रक्चरमध्ये पुरुषांना प्राधान्य दिलं जातं किंवा मेल इज कन्सिडर्ड ॲज द लीडिंग हेड ऑफ द फॅमिली. सो पॅट्रिआर्कियल फॅमिली स्ट्रक्चर बद्दल तुम्ही मेन्शन करू शकता, विच कम्स अंडर फॅमिली स्ट्रक्चर और फॅमिली पॅटर्न और सोशल पॅटर्न.
त्यानंतर यू कॅन टॉक अबाउट नेचर वर्शिप विच इज डिफायनिंग फीचर ऑफ वैदिक सोसायटी. वैदिक सोसायटी किंवा वैदिक कल्चर म्हटलं की म्हणजे इट इज बट ऑब्वियस की त्या ठिकाणी नेचर वर्शिप हा एक इम्पॉर्टंट डायस्पोरा आहे. त्यानंतर यू कॅन गिव्ह रेफरन्स अबाउट रेफरन्स टू संस्कृत लँग्वेज. रेफरन्स म्हणजे रिस्पेक्ट देणं, आदर देणं. सो वैदिक पिरियडमध्ये आपल्याला दिसून येतं की संस्कृत ही एक प्राईम लँग्वेज होती किंवा संस्कृतला खूप जास्त प्राधान्य दिलं जात होतं. आणि त्यानंतर यू कॅन टॉक अबाउट द व्हेरी इम्पॉर्टंट वर्ण सिस्टम in which classification of 4 varnas, that is Brahmanism, Kshatriyas, Shudras. So या सगळ्यांचं क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवर होत होतं इन वर्ण सिस्टम? ऑन द बेसिस ऑफ ऑक्युपेशन अँड नॉट ऑन बेसिस ऑफ बर्थ. ठीक आहे. सो हे पॅरामीटर्स तुम्ही एका पाय चार्टच्या फॉर्मॅटमध्ये स्टार्टिंगला लिहू शकता इन द मेन बॉडी ऑफ द आन्सर. आणि पुढच्या टप्प्यात तुम्हाला काय लिहायचं आहे, व्हॉट यू नीड टू मेन्शन इज, आता ह्या सगळ्या फीचर्स मधले आजच्या प्रेझेंट टाइम मध्ये कुठले फीचर्स दिसून येतात किंवा रिफ्लेक्ट होतात इन टुडेज टाइम पिरियड इन 21st सेंचुरी. ओके. सो इन दॅट वी कॅन हायलाइट अबाउट पॉलिथिझम. पॉलिथिझम म्हणजे काय, मोनोथिझम म्हणजे काय की आपण एकच परमात्मा मानतो. वी बिलीव्ह इन ओनली वन फॉर्म ऑफ गॉड. बट त्याचं ऑपोजिट झालं पॉलिथिझम, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो आणि त्यांची पूजा आराधना करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ओके. सो वैदिक पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं की नेचर वर्शिप केली जायची, यज्ञ केले जायचे, म्हणजे जिवंत प्राण्यांची दॅट इज लाईफची आहुती दिली जायची यज्ञामध्ये. सो इंद्र, देन सावित्री, ओके, वेरियस फॉर्म्स ऑफ डायटीज वर वर्शिप. आणि त्यातल्या म्हणजे आजही भारतातल्या काही रुरल सेक्टर्समध्ये किंवा ट्रायबल रिजन्समध्ये आजही आपल्याला नेचर वर्शिप दिसून येते किंवा पॉलिथिझम प्रॅक्टिस होताना दिसून येतं इवन इन टुडेज मॉडर्न वर्ल्ड. So polytheism is still seen which dates back to Vedic culture or Vedic time period. त्यानंतर though Indian society is marching towards modernization, the patriarchy still exists particularly in religious and cultural matters. म्हणजे तुम्ही जर एक उदाहरण घेतलं की एखाद्याचं फ्युनरल वगैरे असेल हिंदू धर्मामध्ये, तर त्या सिच्युएशन मध्ये जी अग्नी दिली जाते बॉडीला, दॅट इज मेनली डन बाय अ मेल हेड ऑफ द फॅमिली. सो आजही आपल्याला काही सेक्टर्समध्ये, काही रिलिजियस गोष्टींमध्ये किंवा काही कल्चरल गोष्टींमध्ये आजही पेट्रियार्की दिसून येते. पेट्रियार्की म्हणजे काय? पेट्रियार्की म्हणजे अशी सोसायटी किंवा असा समाज ज्यात पुरुषांना जास्त प्राधान्य दिलं जातं काही गोष्टींमध्ये. सो आज जरी आपण बोलत असलो की मॉडर्नायझेशन आहे, 21st सेंचुरी आहे, तरी सुद्धा आपल्याला पेट्रियार्की ही काही सेक्टर्समध्ये किंवा काही हेमिस्फिअर्समध्ये दिसून येते. त्यानंतर इवन इन मॉडर्न टाइम्स फॅमिली स्ट्रक्चर is the centrifugal scheme or the core of society. ठीक आहे, ऑफ इंडियन सोसायटी इररिस्पेक्टिव्ह ऑफ सोशल हायरार्की और प्रोफाईल. म्हणजे या ठिकाणी काय बोलायचं आहे आपल्याला की सोशल प्रोफाईल कसाही असो, गरीब किंवा श्रीमंत किंवा राजशाही खानदान, बरोबर, किंवा सोशल हायरार्की कशीही असो, म्हणजे आपल्या आजोबांचा टाइम पिरियड किंवा आपला आत्ताचा रिसेंट टाइम पिरियड किंवा आपली फ्युचर जनरेशन, इंडियन सोसायटी किंवा इंडियन कल्चर म्हटलं की त्यात फॅमिलीला मूल्य दिलं जातं. ओके. फॅमिली इज ऑलवेज गिवन प्राईम इम्पॉर्टन्स और प्रायोरिटी. सो कितीही मॉडर्नायझेशन झालं तरी फॅमिली हा बेसिक युनिट होता. राईट फ्रॉम वैदिक पिरियड family was the basic unit of the society and it is still seen in today's time period. Okay, so family still exists as the core or centrifugal force or centrifugal core of Indian society or social diaspora of Indian society. So अशा प्रकारे तुम्ही तुमचा आन्सर मांडू शकता. And if you have to conclude the answer in one line, you can simply state that Vedic principles and Vedic culture quite precisely reflect the righteous beliefs and the traditional norms which are still prevalent in today's era or present time period. So अशा प्रकारे तुम्ही तुमचा आन्सर 1 or 2 लाइन्स मध्ये कंक्लूड करू शकता after elaborating and after briefly explaining or elaborating all the points which are required or which are expected from your answer. Thank you.